अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार श्रोते हो. दत्त उपासकांसाठी मी कालसर्पयोगाची अगदी प्राथमिक माहिती आजच्या या खास व्हिडिओत आपल्यासमोर मांडणार आहे. जर काही आपले प्रश्न असतील ते देखील आपण मला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. तसेच व्हिडिओ आवडल्यानंतर सर्वात शेवटी व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. कालसर्पयोगावर प्रभावी दत्त उपासना मंत्र, स्तोत्र व उपाय देण्यापूर्वी प्रथम दत्त साधकांना कालसर्पयोग म्हणजे नेमके काय याची प्राथमिक माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. तरच त्यांना दत्त उपासना नेमकेपणाने करून कालसर्पयोगाच्या अनिष्ट फळातून मार्ग काढता येईल. तर या व्हिडिओमध्ये आपण कालसर्पयोगाची प्राथमिक माहिती करून घेऊयात. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की कुंडलीतील 12 घरे आणि त्यांचे स्थान, तर आपण त्याच्याकडे देखील पाहायचं आहे, थोडासा अभ्यास करायचा आहे. तर स्थानांची माहिती सांगत आहे. बाजूला नैसर्गिक कुंडली दिली असून कुंडलीतील 12 घरे व त्यांची नावे देखील दिलेली आहेत. यावरून कुंडलीचे प्राथमिक स्वरूप आपल्याला व्यवस्थित समजेल. कुंडलीतील 12 स्थानांवरून आपण काय बघणार आहोत, तर प्रथम जे स्थान आहे या स्थानाला लग्न स्थान म्हणतात. या स्थानावरून रूप, रंग, ठेवण, व्यक्तित्व इत्यादी गोष्टी बघितल्या जातात. द्वितीय स्थान या स्थानाला कुटुंब स्थान किंवा धनस्थान असे म्हणतात. या स्थानावरून धन, पैसा आणि कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली जाते. तृतीय स्थान जे आहे त्या स्थानाला भावंडांचे स्थान, परदेश गमनाचे स्थान असे म्हणतात. भावंडांचे सौख्य, परदेश गमन संधी व वास्तव्य आणि हस्ताक्षर या स्थानांवरून बघितले जाते. चतुर्थ स्थान या स्थानाला मातृस्थान, सुखस्थान असे म्हणतात. या स्थानावरून आईचे सुख, वाहन सुख आणि गृह सौख्य इत्यादी गोष्टी बघितल्या जातात. पंचम स्थान या स्थानाला सूतस्थान किंवा शिक्षण स्थान म्हणतात. या स्थानावरून संतती, शिक्षण आणि प्रेम किंवा प्रणय बघितला जातो. षष्ठ स्थान या स्थानाला रोग, रिपुस्थान असे म्हणतात. या स्थानावरून शारीरिक व्याधी, रोग, शत्रुपीडा इत्यादी गोष्टी बघितल्या जातात. सप्तम स्थान या स्थानाला जोडीदाराचे भागीदारी व्यवसायाचे स्थान म्हणले जाते. या स्थानावरून पती पत्नी, विवाह व भागीदारीचा व्यवसाय बघितला जातो. अष्टम स्थान या स्थानाला मृत्यू अपघाताचे स्थान असे म्हटले जाते. या स्थानावरून गुप्त धन, अपघात, मृत्यू, अपमृत्यू, वारसा हक्काची संपत्ती इत्यादी गोष्टी बघितल्या जातात. नववं स्थान त्याला नवम स्थान म्हणतात. या स्थानाला भाग्यस्थान देखील म्हटले जाते. या स्थानावरून आपला भाग्योदय होतो. तसेच तीर्थाटन, धार्मिक क्षेत्रांचा प्रवास इत्यादी गोष्टी देखील या नवम स्थानावरून पाहिल्या जातात. दशम स्थान या स्थानाला कर्मस्थान किंवा पितृस्थान असे म्हणतात. या स्थानावरून आपला हुद्दा, पितृसुख, नोकरी किंवा कामाचे स्वरूप, यश, अपयश इत्यादी गोष्टी बघितल्या जातात. 11वे स्थान त्याला एकादश स्थान म्हणतात. या स्थानाला लाभस्थान असेही म्हटले जाते. या स्थानावरून सर्व प्रकारचे लाभ, मैत्रीचे सौख्य या गोष्टी बघितल्या जातात. 12वे स्थान या स्थानाला व्यय किंवा दंडस्थान असे म्हणतात. या स्थानावरून सर्व प्रकारचा खर्च, हानी, तुरुंगवास आणि शिक्षा या गोष्टी बघितल्या जातात. तसं ते वरील प्रमाणे कुंडलीतील 12 घरांची नावे व त्यावरून आपण कोणत्या गोष्टी बघाव्यात याची प्राथमिक माहिती मी तुम्हाला या वरील गोष्टींवरून सांगितली आहे. कालसर्पयोग या नावाचा अर्थ आणि त्याविषयीचे अगदी थोडक्यात विवेचन. कालसर्पयोगाचा अर्थ पुढील प्रमाणे विशद करता येईल की कालसर्पयोग हा राहू आणि केतू या 2 ग्रहांवरून बघितला जातो. लक्षात घ्या श्रोते हो, बऱ्याच जणांना प्रश्न असतो की काय आहे कालसर्पयोग. त्याविषयीचीच मी माहिती तुम्हाला या व्हिडिओत सांगत आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अगदी मराठी भाषेमध्ये ही माहिती मी तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे व्यवस्थितरित्या ऐका. या राहू आणि केतू 2 ग्रहांवरून कालसर्पयोग बघितला जातो. कालसर्पयोगात प्रामुख्याने राहूचा विचार अधिक आणि केतूचा विचार जरा कमी करण्यात येतो. पारंपरिक ज्योतिषशास्त्रात राहूला सर्पाचे मुख आणि केतूला सर्पाची शेपटी मानण्यात आलेली आहे. राहूची काल ही देवता तर सर्प ही प्रत्याधी देवता आहे. कालसर्पयोग हे नाव यावरूनच रूढ झालेले आहे. कालसर्प पूजन शांती करताना काल आणि सर्प या राहूच्या देवता आणि उपदेवतांचीच पूजा करण्यात येते. कालसर्पयोग म्हणजे काय, तर राहू आणि केतू या ग्रहांच्या मुखात जेव्हा चंद्र, रवी, शनी, मंगळ, बुध, गुरु व शुक्र हे 7 ग्रह येतात, त्यावेळी कुंडलीत जी विषम स्थिती निर्माण होते त्यालाच कालसर्पयोग
असे म्हटले जाते. हा आहे कालसर्पयोगाचा खंडित कालसर्पयोग म्हणजे काय, तर राहू केतू वगळून अन्य 7 ग्रहांपैकी कोणता तरी एक ग्रह राहू केतूच्या मुखातून बाहेर येत असल्यास त्याला खंडित कालसर्पयोग, कालसर्पाची छाया किंवा कालसर्पयोगाचा भंग झाला आहे असे म्हटले जाते. या प्रकारात राहू केतूच्या मुखात अन्य 7 ग्रहांपैकी 6 ग्रह आलेले असतात व एकच ग्रह बाहेर राहिलेला असतो. श्रोते हो, इथे एक छोटीशी तुम्हाला मी टीप देईल की कालसर्पयोग हा नेहमी राहूकडून केतूकडे बघतात, केतूकडून राहूकडे बघत नाहीत. प्रकाशित अप्रकाशित भागातील कालसर्पयोगाविषयीची थोडक्यात माहिती घेऊया. आपल्या कुंडलीत 12 घरे असतात. या 12 घरांपैकी 6 घरे ही प्रकाशित तर 6 घरे ही अप्रकाशित भागात येतात. आपण पाहू शकता की कालसर्पाचे आता थोडक्यात मी प्रकार सांगणार आहे तुम्हाला. अनंत त्याचे कालसर्पाचे 12 प्रकार आहेत मुख्य. त्यामधला पहिला जो आहे तो अनंत कालसर्पयोग आहे. त्याचे कुंडलीतले स्थान 1 ते 7 स्थानातून असते. दुसरा कुलिक कालसर्पयोग आहे, 2ऱ्या ते 8व्या स्थानातून असते. वासुकी कालसर्पयोग असतो 3ऱ्या ते 9व्या स्थानातून. शंखपाल कालसर्पयोग हा 4 पासून 10 पर्यंतच्या स्थानातून असतो. पद्म कालसर्पयोग हा 5व्या पासून 11व्या पर्यंत असतो. महापद्म कालसर्पयोग हा 6व्या ते 12व्या स्थानातून असतो. तक्षक कालसर्पयोग हा 7व्यातून 1 मध्ये परत रिटर्न स्थानात येतो. कर्कोटक कालसर्पयोग हा 8 पासून 2 पर्यंतच्या स्थानातून असतो. शंखचूड कालसर्पयोग हा 9 ते 3 स्थानातून असतो. घातक कालसर्पयोग हा 10 ते 4. विषधर कालसर्पयोग हा 11 ते 5 स्थानातून आणि शेषनाग कालसर्पयोग हा 12 ते 6व्या स्थानातून असतो. वरील प्रकारे श्रोते हो, आपण कालसर्पयोगाचे 12 प्रकार कुंडलीतील 12 स्थानांपर्यंत बघितलेले आहेत. आता याविषयीची जी दुसरी माहिती आहे यामध्ये आपण पाहू शकतो की कालसर्पयोग अशुभ का मानतात, तर पुढील कारणांसाठी कालसर्पयोग अशुभ मानतात. राहू केतूची दूषित किरणे. राहू केतूची किरणे ही वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय दूषित मानली जातात. दुसरं गोष्ट म्हणजे राहू केतूच्या किरणांमध्ये दूषित किरणे मानवी जीवनावर परिणाम करतात. नकारात्मकता, दूषितता, निस्तेजता, सकारात्मकता क्षीण झालेली असते. त्यामुळेच कालसर्पयोग हा दूषित मानला जातो. इन्फ्रा व्हायलेट म्हणजेच राहूची किरणे. राहूची किरणांचा इन्फ्राव्हायलेट असं म्हणतात. राहूच्या किरणांनाच इन्फ्राव्हायलेट असं म्हणतात. या किरणांचे अशुभ गुणधर्म काय आहेत ते आता बघूयात की त्यामध्ये आपण तरकटपणा, हेकेखोरपणा, दूषितता, आक्रमकता, बंडखोरपणा हे गुणधर्म राहूच्या इन्फ्राव्हायलेटच्या या किरणांमधून आपल्याला दिसून येतात. तर श्रोते हो, इतक्या अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याविषयीची अजून जर माहिती आपल्याला पाहिजे असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आपले जे टार्गेट आहे ते 1000 लाईकचे आहे. 1000 लाईक झाल्यावरच याचा पुढचा अजून खोलातला अभ्यासाविषयीचा व्हिडिओ येईल. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणून व्हिडिओला लाईक करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.